एखाद्या व्यक्तीचा तुम्ही जीव घेता, तुमचे आई वडील काय झोपले होते का? काय अधिकार आहे तुम्हाला कोणाचा जीव घेण्याचा? आपली मुलगी अशा पद्धतीचं कोणावर प्रेम करतं, हे खरंच त्यांना माहित नव्हतं का? समाजाची फार मोठी हानी झाली. अत्यंत निषेध करतो. नवनवीन खुलासे येतात तर अजून धक्केवर धक्के बसत चालले. इज्जत जाईल किंवा एक दबाव. आई वडिलांचं तिच्यावरचं दुर्लक्ष. तुम्ही आता मुला मुलीची लग्नाच्या भानगडीत पडूच नका. मुला मुलींनी स्वतःच निवडावे. बंधन, समाजाची भीती, ह्या गोष्टींना किती महत्व द्यायला पाहिजे. कोणाचं कोणावर प्रेम आहे त्या मुलीने येऊन सांगितलं असतं आणि त्यांनी लग्न जमवलं असेल तर ते चूक आहे. चेतन अग्रवाल आणि त्यांचा संपूर्ण परिवार माझ्या ओळखीचा आहे. पैसा वाढवण्यापेक्षा मुलांची जी संस्कार आहे त्यावर लक्ष द्या. आजच्या पिढीबरोबर आजच्या पालकांनी मुक्तपणे संवाद केला पाहिजे. नाही हे केलंच पाहिजे, माझी इज्जत जाईल, छोटा वडेजाव कशाला पाहिजे? आणि तुम्हाला वाटते काय पैशाने सगळ्या गोष्टी नाही होत. शेवटी तुमचे संस्कार फार महत्वाचे असतात. तर लग्न करायची घाई करू नका. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये लोहगड या ठिकाणी जो एक प्रकरण घडलं, केतन अग्रवाल आणि सिया गोयल. केतनचा तर जीव गेला, पण आता सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरी हे गजाआड आहेत. प्रकरण म्हणजे अशी प्रकरण आहेत ना, अनेक घडलेली आहेत. परंतु चर्चा कधी होते, चर्चा कधी होत नाही. परंतु समाजामध्ये केवळ फक्त अग्रवाल समाजामध्येच अशा घटना घडतात असं नाही. सगळ्या समाजामध्ये अशा घटना घडतात. परंतु या प्रकरणाची चर्चा खूप झाली आणि खरं तर चर्चा झाल्यानंतर समाजामध्ये त्याविषयी जागरूकता व्हायला आवश्यक, म्हणजे ती आवश्यकता आहे खूप. आणि म्हणूनच हा आमचा प्रयत्न आहे, मुद्द्यावर बोलूया आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. अग्रवाल समाज फाउंडेशन जे आहे पुण्यामध्ये, पुणे जिल्हाभर ते काम करतं. या फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल जे आपल्यासोबत आहेत, ते स्वतः यशस्वी व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत आणि समाजामध्ये त्यांचं मोठं काम आहे. आपलं मनापासून स्वागत आहे सर. थँक्यू. धन्यवाद. एकूण हा ज्यावेळेस खून झाला, गडावरून केतनला ढकलून दिलं आणि बातम्या आल्या, सुरुवातीला 2-3 दिवस हे प्रकरण पाय घसरला, फोटो काढण्यात, अशा पद्धतीनंच त्या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु पुढं जे काही समोर आलं, हे खरं तर धक्कादायक होतं. 20 वर्षाची मुलगी या पद्धतीनं पाऊल उचलते आणि आता पोलीस तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येतात, त्या खरोखर धक्का देणाऱ्या आणि 100% धक्का बसतो अगदी माणसाला. 100%. या सगळ्या प्रकरणाकडं हे ज्यावेळेस हे समोर आलं, तर तुम्हाला काय पहिली प्रतिक्रिया काय होती? सर्वप्रथम तर ते जेव्हा ही घटना घडली तेव्हा अत्यंत हळहळ वाटलं. कारण मी या परिवाराला ओळखतो. हम्म. केतन अग्रवाल आणि त्यांचा संपूर्ण परिवार माझ्या ओळखीचा आहे. तो मुलगा खूप हुशार होता, अभ्यासात हुशार होता, बोलण्यामध्ये हुशार होता. आणि जेव्हा हे लग्न जुळलं तेव्हा एक आनंद झाला होता, बा चांगल्या घरात चांगली पोरगी चालली हो. आणि जेव्हा पहिल्या दिवशी कळालं की तो असं असं पडलाय तर खूप वेदना झाल्या मनाला. आणि इवन मी अंत्यविधीला गेलो होतो. तिथे मी माझे विचारही मांडले की समाजाची फार मोठी हानी झाली. पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद घटना दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे हे लक्षात आलं आणि मला हे कळालं मार्केटमधनं की हा अपघात नव्हता, हा जाणून-बुजून केलेलं ढकललं होतं. गेलं त्याला. बरोबर. आणि त्याचा तसा पाहिला तर खून झाला. दीपक, अशा पद्धतीची घटना आमच्या समाजात कधी झाली नाही. हम्म, हम्म, हम्म. आणि मी 2-3 तास सुन्न होतो की असं कसा एखादा मनुष्य विचार करू शकतो. तोपर्यंत तिचा काही कोणी प्रियकर आहे असंही माहित नव्हतं. फक्त असं कळालं होतं आणि नंतर मग लक्षात आलं की कोणीतरी तिचा प्रियकर होता आणि दोघांनी मिळून ते ढकललं. मन फार सुन्न झालं, खिन्न झालं. अत्यंत निषेध करतो, अशा पद्धतीची घटना कधीच व्हायला नाही. आमच्या समाजात तर फर्स्ट टाइम झाली आणि गेले 8 दिवस झाले या प्रकरणावर चर्चा चालू आहे. जवळजवळ नॅशनल टीव्ही, सर्व चॅनल्स, आपल्यासारखे सगळे युट्यूबर, सगळी सोशल मीडिया, तुम्ही कुठेही जाऊन बघा, म्हणजे सगळीकडे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे हीच चर्चा. आणि आणि रोज नवनवीन खुलासे येतात तर अजून धक्केवर धक्के बसत चालले. आणि मला कुठेतरी असं वाटतंय की मुलीचे आई वडील काय झोपले होते का? आपली मुलगी अशा पद्धतीचं कोणावर प्रेम करतं, हे खरंच त्यांना माहित नव्हतं का? आणि जर माहित नव्हतं तर हे फार मोठी चुकीची गोष्ट आहे.
हे तुम्ही कारण फार महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला खरं तर. त्या अनुषंगानं विचारावं असं वाटतं, की कुटुंब शिक्षित आहे, व्यावसायिक आहे आणि श्रीमंत पण आहे. तर अशा वेळेला म्हणजे आता जे खुलासे येतात त्याच्यातून असं दिसतं, की इज्जत जाईल किंवा एक दबाव आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून हे प्रकरण घडलं, की इज्जत जाऊ नये. मग मला हे सगळं म्हणजे कुठेतरी कम्युनिकेशन गॅप ज्याचा उल्लेख खरं तर तुम्ही असा केला. नाही, पण मला इतक्या याच्यामध्ये जे दीपक वाटतंय ना, आई वडिलांचं तिच्यावरचं दुर्लक्ष हा महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं. मी तर आमच्या समाजाला किंवा मी परिवारामध्ये नेहमी एकच म्हणत असतो, जेव्हा तुमची मुलं कॉलेजला जाऊ लागतात, उच्च शिक्षित होतात, म्हणजे 10वी-12वी पास झाल्यानंतर ते मुलं काय करतात, त्यांचे कोण मित्र आहेत, कोण मैत्रिणी आहेत, कशा पद्धतीने त्यांचं वागणं आहे, त्यांना कुठल्या सवयी आहेत. कारण शेवटी तुम्ही तुमच्या घरात संस्कार करत असता चांगले. कुठल्याही आई वडिलांना असं वाटणार नाही माझा मुलगा माझी मुलगी वाह्यात निघावी, तिला बरोबर. चुकीच्या सवयी लावाव्या. अगदी बरोबर. आणि त्यामुळे जर प्रत्येक पालकाने हे लक्ष दिलं की माझी मुलगी आमच्या आपल्या फॅमिलीच्या संस्कारामध्ये आहे. आजपर्यंत जे होते पूर्वी लग्न काय व्हायची, पूर्वी तर अशी पद्धत होती, आमच्या समाजात मुलगा मुलगी एकमेकाला बघत नव्हते. न्हावी कुठल्या तरी गावात हां, यायचा. नाही हा प्रकार सगळ्याच समाजामध्ये हा, होता. ते पूर्वी तसंच होतं. त्यावेळेला ते लिहायचे आणि लग्नानंतर मुलगी बघितली जायची. म्हणजे आमच्या स्वतःच्या घरात तसा प्रकार घडलेला आहे. म्हणजे खरं तर या अनुषंगाने पूर्वीचे जे मध्यस्थी होते हा, लग्न जमवणारे, ते तर स्ट्रॉंग त्यावेळेस होते. व्यावसायिकपणा नव्हता खरं. नव्हता. पण आता पण मध्यस्थी असतातच. पण आहे. तो एक व्यावसायिकपणा आलेला आहे आणि असायला माझी काही हरकत नाहीये. पण कुठेतरी हे लॅक ऑफ गोष्टी होतात का? म्हणजे मध्यस्थीनी समोर स्थळ सुचवणं, यांना सुचवणं याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी देवाण-घेवाण जी असते, ही कुठेतरी लपवल्यासारखं दिसतं का तुम्हाला? दीपक, खरं आहे मध्यस्थाशिवाय लग्न जमू शकत नाही, खरं आहे. आता बऱ्याच एजन्सी बी निघाल्यात हो, प्रोफेशनल, हो. की जे आपल्याकडे बायोडेटा पाठवतात. पण या प्रकरणात तर त्यांचे नातेवाईकच जवळचे नातेवाईक होते. त्यांनी हे जमवलं होतं लग्न. आणि त्यांना जर माहीत असेल त्या मुलीबद्दल डिटेल आणि त्यांनी लग्न जमवलं असेल तर ते चूक आहे असं माझं मत आहे. माझं असं मत आहे की ते कदाचित त्यांना माहीत नसावं आणि म्हणून त्यांनी, कारण आमच्या समाजात काय आहे, खानदान बघितलं जातं. कुठले खानदान आहे, हं, म्हणजे हं, ते हं, हं. मूळचे कुठले, हरण्यामध्ये कुठल्या गावचे लोक आहेत, बरं, बरं. त्यात इथं किती वर्ष झाले, इथं जे त्यांचा व्यवहार आहे सामाजिक, तो कसा आहे, त्यांचं हं. नाव गुडविल चांगलं आहे, स्टेटस आहे का, बिझनेस चांगला आहे का, घरंदाज मुलगी आहे का, संस्कारी मुलगी आहे का, किंवा मुलगा आहे का, अशा पद्धतीची विचारपूस ही केली जाते. आणि त्याप्रमाणे मग दोन्ही एकत्र मिळून ठरवतात. मध्यस्थ दोघांच्या बाजू एकमेकाला सांगत असतो. मुलाची बाजू मुलीकडच्यांना, मुलीकडची बाजू मुलांना सांगत असतो. आणि याच्यामध्ये जे मध्यस्थ होते त्यांना नातेवाईकच आहे, त्यांचेही नातेवाईक लागतात, आमची बरं. नातेवाईक लागतात तसे. पण त्यांना ही जर कल्पना असेल की ही मुलगी अशा प्रकारची थोडीशी फॉरवर्ड मुलगी आहे, तर त्यांनी हे ओपनली सांगायला पाहिजे होतं. हं, हं, हं. आणि समाजाला असं घाबरायचं काही कारण नाही. समाज काय करणार आहे मला एक सांगा. जर एक कोणाचं कोणावर प्रेम आहे, त्या मुलीने येऊन सांगितलं असतं, तर आई-वडिलांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलं असतं ना. त्यात आजचा जमाना पूर्वीसारखा नाहीये. बरोबर. दीपक, पूर्वी 20-25 वर्षापूर्वी आहे ना, हं, हं, हं. मुलगी कोणावर पळून गेली किंवा मुलीचं कोणावर अफेअर आहे, ही फार मोठी हानी, समाजामध्ये माझी फार बदनामी होईल आणि मला तोंड दाखवायची परिस्थिती राहणार नाही, अशी परिस्थिती होती. पण दीपक, आता जमाना चेंज झालाय. बरोबर. टेक्नॉलॉजी टेक्निसेवी नाही, सगळं झालेलं आहे. मुला-मुलींच्या विचारांना प्राधान्य प्राधान्य. दिलं पाहिजे. हां. आणि ओपनली सांगायला म्हणजे ते पाहिजे. योग्य असेल तर. मुला-मुलींना आता असं आहे, कोणी त्या मुलीने सांगितले नसेल कदाचित माझं असं काय, घरच्यांना जर असं सांगितलं असतं ओपनली, म्हणजे तिला जी भीती वाटत होती किंवा आता ज्या खुलासे येतात की मला हे पसंत नव्हतं, ते पसंत हं, नव्हतं. हं, आता हं. ते बोलण्यात काय पॉइंट नाही. मग पसंत नव्हतं तर तू एक्सेप्ट सांगितलं का का केलं? नाही? बरोबर. हो का म्हटले? मग साखरपुडा का केला? त्याच वेळेला सांगायचं ना नाही म्हणून. तेव्हा दोन्ही बदनामी झाली असती. पण आज काय झालं? एखाद्या व्यक्तीचा तुम्ही जीव घेता. काय अधिकार आहे तुम्हाला कोणाचा जीव घेण्याचा? बरोबर. तुम्हाला नाही पसंत नका करू ना, काय हरकत आहे? त्याला 100 मुली आहेत, तुम्हाला 200 मुलं आहेत करायला. पण असा प्रकार तर करायला नकोच आहे. आणि तो जो चौधरी आहे, त्याचा बॉयफ्रेंड, त्याने त्याच्या साथीने मिळून या जर गोष्टी केल्यात, तर त्या भयंकर चुकीच्या आहेत. समाजाला काय दिशा आपण देतोय? समाज कुठे चाललाय? मी तर म्हणून आमच्या लोकांना म्हणतो, की तुम्ही आता मुला-मुलीची लग्नाच्या भानगडीत पडूच नका. जसं ब्राह्मण समाज करतो ना, तू तुझं बघ, ठरव
आणि तू जा फ्लॅटमध्ये राहायला. अशा हम्म. पद्धतीचं वातावरणाची खरं म्हणजे ही वेळ आहे. मुला मुलींनी स्वतःच निवडावे, म्हणजे आई वडिलांवर ब्लेम येत नाही, मध्यस्थावर ब्लेम येत नाही. त्यांनी स्वतः आपली चॉईस बघावी. पण आपली मुलं तेवढी डेरिंगबाज नाहीयेत, तेवढे करत नाही किंवा तेवढा त्यांच्याकडे चॉईस अवेलेबल नाहीये. समाज किती आमचा किती छोटा आहे. समाज आहे साधारणपणे पुण्यात? आमच्या समाजाचा जवळजवळ 50,000चा समाज आहे आमचा, या पुणे हे 50,000 पुण्यात कुटुंब आहेत. कुटुंब आहेत. 50,000 बर. कुटुंब म्हणजे 1.5-2 लाख लोक आमची असतील बर. संपूर्ण पुणे जिल्ह्यात. 2-1 लाख लोक तर सहज आहेत. हम्म. समाज छोटा जरी असला तर मी याच्या 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं की अगरवालचं अगरवालमध्येच लग्न व्हायला पाहिजे असं काय, असा विचार करू नये. बर. वैश्य समाज जो आहे, तो शाकाहारी समाज आहे. कारण आमचे लोक आहे, मोस्टली 95% लोक शाकाहारी आहेत. बरोबर. मी 100% का म्हणत नाही, कारण अलीकडे कडून काय करतं माहित नाही आपल्याला. बरोबर. पण 95% शाकाहारीचा समाज असेल तर त्या समाजाने जैन आहे, ओसवाल आहे, माहेश्वरी आहे, गुजराती आहे, अशांबरोबर बी लग्न केलं तर अडचण काही नाहीये. म्हणजे जर आपल्याकडे चॉईस नसेल तर ती मुलं बघायला हरकत नाहीये. इतकं समाजाने पुढे जायला पाहिजे. आणि याबद्दलचं मी नेहमी माझ्या स्पीचमध्ये आमच्या समाजाला नेहमी मार्गदर्शन करत असतो. पण मी सर्वात जास्त काय सांगतो की जेव्हा मुलं मोठी होतात, तो बिझनेसला तुम्ही जास्त महत्व देऊ नका. आपण आमच्या समाजात बहुतांश लोक काय करतात की मुलं मुली वाढायला लागल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवत नाही. स्वतःचा व्यवसाय, सकाळी गेले रात्री आले, मुलगा मुलगी काय करतो हे कळत नाही त्यांना. आणि ज्या परिवारामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत, तीच मुलं पुढे जाऊन त्रास देतात. आज काय परिस्थिती आहे, तुम्ही बिझनेसमध्ये संपूर्ण लक्ष घालून घेतलं, पण आज काय परिस्थिती आहे, सगळ्या समाजात कुटुंब शिस्तू हातातून बदनामी गेलं. होते. पूर्ण कुटुंब, म्हणजे मुलीचे आई वडील तर असतील, पण त्याची चुलते असतील, इतर नातेवाईक, सर्वांना त्रास झालाय, सगळ्यांचीच बदनामी होते. ही किती मोठी बदनामी आहे. पण अशा घटना या केवळ व्यावसायिक उद्योजक किंवा एखाद्या पर्टिक्युलर समाजातच होतात असं नाहीये नाही, खरं तर. संपूर्ण सगळ्या समाजात सगळ्याच पाहिजे. आता समाजात मध्यंतरी होतात आपण खरं ते तर. लखनौची घटना हो, ऐकली हो, ना हो. सगळ्यांनी, म्हणजे पाहिलं सेम त्या पद्धतीची घटना आहे. अलीकडे काय झालंय, या टीव्हीमुळे म्हणा, पण मोबाईलमुळे म्हणा. इज्जत किंवा म्हणजे आता ह्या गोष्टी का चर्चेला येतात, त्या गोष्टींना फार प्राधान्य दिलंय ह्या पोलीस तपासातून, त्याच गोष्टी समोर येतात. इज्जत एवढी किंवा बंधनं, समाजाची भीती, ह्या गोष्टींना किती महत्व द्यायला पाहिजे? नाही, कारण कम्युनिकेशन असेल तर कदाचित ह्या गोष्टी टाळू मला वाटतं समाजामध्ये कसं आहे, आता लोक थोडे ब्रॉड माइंडेड झालेले आहे. शकतो. पूर्वी एक आमचा ऑर्थोडॉक्स समाज होता एकेकाळी, की फारच काटेकोरपणे, फारच शिस्तीमध्ये, फारच व्हायला पाहिजे. पण जसजसं आता मग जमाना बदलत चाललाय, त्यामुळे लोकांचे विचारही बदलत चालले. पूर्वी आमची बरेचसे लोक अशिक्षित बी होते. आज आमचे सर्व म्हणजे मुलं असतील, मुली असतील, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, कमीत कमी मॅट्रिक तरी पास होऊन पुढे जातात. आजचा 20-25 वर्षाचा काळ फार एवढा एज्युकेशन नव्हतं समाजामध्ये. आणि जेव्हापासून एज्युकेशन आलं तर तसा समाज पुढारलाय आता. आणि चांगल्या पद्धतीने सर्व बिझनेसमध्ये सगळे सक्सेस आहे. आमचा समाज नेहमी म्हणजे दातृत्वाच्या बाबतीत सगळ्यात पुढे असतो. आमच्याकडे कोणी असा हात मागत, आमचं देण्याची वृत्ती असते. आणि यामुळे असे परमेश्वर कृपेने सर्वच फायनान्शियली साऊंड आहेत. सगळे एकसारखे तर नाहीये, पण कमी जास्त प्रमाणात सर्वच चांगले वेल टू डू काम करतात ते. पण अशा वेळेला मी समाजाला एक सांगेल की तुम्ही पैसा वाढवण्यापेक्षा मुलांची जी संस्कार आहे त्यावर लक्ष द्या. मुलं काय करतात, मुलांचे कोण मित्र आहे, कोण मैत्रिणी आहेत, त्यांचं कॉलेजमधलं वर्तन कसं आहे. ती चांगल्या समाजातली मुलं असतील, चांगल्या वर्तनाची असतील तर चांगल्या सवयी लागतील. आणि जर वाह्यात गेलेली मुलं असतील, फ्रेंड सर्कल, तर हळूहळू आपण त्याकडे आकर्षित केलं जातं. बरोबर. तर त्यामुळं चांगल्या सवयी असल्या तर मग हा प्रॉब्लेम येत नाही. माझ्या तर आयुष्यामध्ये मी जेव्हा माझी मुलं मोठी, मलाही 4 मुलं आहेत. पण जेव्हा ते कॉलेज जायचं पण पूर्ण लक्ष असायचं की कॉलेज यांचे कोण मित्र आहेत. आता माझे नातू आहेत, ते कॉलेजला जातात. म्हणजे माझ्या मुलीची मुलं आहेत, तर माझं हेच लक्ष असतं की हे लोक काय करतात, त्यांचे मित्र कसे आहेत. तर त्यांचे चांगले मित्र असतील तर मला काही भीती वाटत नाही. पण असं कोणी ड्रग बाबतीत किंवा कुठल्या वाईट सवयी असतील तर त्याची प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे त्यातनं. कारण हे वय कसं आहे, हे जरा वय वेगळंच आहे ना. बरोबर. जवानीमध्ये मनुष्य काय चुका करेल सांगता येत नाही. बरोबर. पण आई वडिलांचा धाक असेल किंवा भीती असेल किंवा संवाद असेल, खरं म्हणजे कसं आहे, आजच्या पिढीबरोबर आजच्या पालकांनी मुक्तपणे संवाद केला पाहिजे. आज काय शिकली तू, आज काय बोलला, कुठे कुठे गेली होती, काय गेली, असं जेव्हा आपण प्रश्न विचारतो तर मुलांनाही भीती वाटत असते.
खोटं किती वेळा बोलणार तुम्ही? हम्म, हम्म, हम्म. खोटं कधीतरी तुम्ही त्या खोटं बोललेलं तुमचं उघडकीस येतं. तर त्यामुळं मग आणि असा जो पालक आणि आपली मुलं मुलांचा संवाद असायला हवा. संवाद फार महत्वाचा आहे. संवाद आणि मी तर नेहमी काय म्हणतो, आपल्या मुलाची चप्पल आपल्याला यायला लागली तर तो आपला मुलगा नाही, आपला मित्र आहे. ती आपली हम्म, मुलगी नाही, ती आपली फ्रेंड आहे असं समजून तुम्ही वागा त्याच्याबरोबर. बरोबर. कारण मुलं मोठी झाली तर सगळेच आता संज्ञान झाल्यानंतर प्रत्येकाला बाकी तर अधिकार सगळ्या गोष्टींचे आहेत. आणि मित्र म्हणून तुम्ही असाल तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मनात जाणून घेऊ शकता तुम्ही. मग तिच्या मनात दुसरं काही वेगळं चाललंय काय? आणि लग्न समारंभामध्ये कुठलाही आमच्या समाजात तर आत्ता तर नाही कोणी विरोध करत. म्हणजे नाही हे केलंच पाहिजे, माझी इज्जत जाईल. जर तुम्हाला माहिती आहे काही प्रॉब्लेम आहे आणि मी तर ओपनली सगळं विचारतो, तुमचं काही अफेअर असेल तर मला सांगा आत्ताच. इव्हन आता आमच्याकडे 2-3 मेंबर्स होणार आहे. मी तर आतापासून म्हणतो, तुमचं काय असेल तर सांगा मला. मला आवडलं तर मी करून देईन. हम्म, हम्म. कारण कशासाठी आपण नाही त्या छोटा बडेजाव कशाला पाहिजे? की मोठ्या पार्टीवरच लग्न करायला पाहिजे, मी अमुकच ठिकाणी करेल. असल्या याची काही गरज नाही. तर आणि इथे याही प्रकरणात जे फार 17 कोटी 16 कोटी असे आकडे येतात आहे ना, हम्म, हम्म. एखादा मनुष्य त्याला विशाल अग्रवालला एकुलता एक मुलगा आहे. त्याची इच्छा होती. मुलीकडचे लग्न करणार नव्हते एवढं. बर. त्यांची एवढी फायनान्शियल परिस्थिती नाही. विशाल अग्रवालचे परिवार करणार होतं. कारण त्यांना एक एक आनंद होता. एक बाबा आपल्या मुलाचं एकुलता एक मुलगा, पुरं काय आयुष्यभर कमवायचंच आहे. तर काय कमवले भले पैसे गेले ते चालते. आपण चांगलं लग्न करू. हम्म, हम्म, मुलाला आनंद वाटेल, त्याच्या आनंदासाठी करू. असा त्यातला भाग होता. बरोबर. त्यामुळे अ, अशी जेव्हा प्रसंग असतात तर समजा तुला तुझ्या मुलीचं लग्न करायचं ज्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करताना बाप काय बघतो आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त खर्च करतो. का तर तो एक आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असतो त्याच्यामध्ये. आणि तो आनंदाचा क्षण त्याला वाटतं की काय आयुष्यभर नंतर कमवू आपण परत. आता आपण जरी सगळं साफ झालं तरी हरकत नाहीये. पण आपली आपल्या स्वतःच्या खुशीसाठी आपण करू. आणि त्यासाठी ते ठरलं होतं. बरोबर. दोन्ही म्हणजे हे विशाल अग्रवाल आणि त्यांची सर्व भाऊ कुलदीप असतील, विजय असतील, त्यांचे वडील अ, देवीचंदजी असतील, यांना खूप वर्षापासून ओळखतो आणि यांनी याच्या आधीची बी लग्न अशी दिलखुलासपणे केलेली हम्म, आहे. हम्म. याच्यामध्ये आता तुम्ही वेगवेगळ्या संस्थांवरती काम करता हो. समाजाच्या. खरं तर संस्थांचा रोल समाजाला बांधून ठेवणं किंवा समाजामध्ये काय गोष्टी ज्या चुकीच्या होत असतील तर त्याला दुरुस्त करणं असा बराचसा रोल राहतो सामाजिक संस्थांचा. 100% तर या आत्ताच्या ह्या प्रकरणामुळे इथून पुढं काही अशी भूमिका संस्थांची असेल तुमच्या 100% फेडरेशनची खास 100% करून, असेल. तर ती काय असेल आणि कशा पद्धतीनं त्याची जनजागृती असेल? आम्ही जवळजवळ कालच आमच्या फेडरेशनच्या व्हिडिओ कॉलवर आम्ही मीटिंग घेतली आणि डिटेलमध्ये प्रत्येकाला आपापले विचार मांडायला लावले. हम्म. आणि त्या संदर्भात काय करता येईल म्हणजे एक जनजागृतीसाठी संपूर्ण समाज मीटिंग बोलवावी का असा एक विचार चालू आहे. आता काही लोकांचं म्हणणं आहे की काही लोकांना वाटेल की आपण आपली स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी असं करतोय की काय. हम्म, हम्म, काही लोकांना वाटेल कशाला आपण त्याला महत्व फार द्यायचं, जे झालं ते तर काय होणार नाहीये. पण समाजामध्ये एकमेका मेसेजद्वारे आमच्या म्हणजे व्हॉट्सअपद्वारे किंवा मेसेजद्वारे किंवा आमच्या पत्रकाद्वारे वेगवेगळ्या लोकांना आव्हान तर करतोय किंवा तुम्ही या पुढच्या काळामध्ये आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. एखादी घटना घडली ती कमीत कमी रिपीट तर होता कामा नये. आज जे झाला तर तो बिचारा केतन तर परत येणार नाही. पण निदान दुसरा कोणी केतन जाऊ नये. आणि त्यामुळे समाजाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. समाजात अनेक बोलतात लोक बाबा त्यांचे बहिष्कार टाका, अमुक करा. पण बहिष्कार टाकून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? म्हणजे काही लोक टाकतील, तर काही नाही त्याच्यावरचा टाकणार. हा उपाय असू शकत. हा उपाय नाही ना. उपाय काय आहे याच्यावर, की प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. मी माझा रोल पूर्ण करतोय का? बाप म्हणून, आई म्हणून. आपला जो रोल आहे, तो परफॉर्म निभावतोय का? कारण आपण आपल्या बिझनेसच्या नादामध्ये आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतोय. तो वाममार्गाला चालला, इथं तुम्ही पैसे कमवताय आणि तुम्हाला वाटते काय पैशाने सगळ्या गोष्टी नाही होत. शेवटी तुमचे संस्कार फार महत्वाचे असतात. आणि मी तर म्हणेल या पुढच्या काळामध्ये लग्न करताना तुम्ही ब्लड ग्रुप चेक करा. डिटेक्टिव्ह एजन्सीला नेमा. काय हरकत चुकीचं नाही ना. जर तुम्हाला जीवनसाथी घ्यायचा आहे एकमेकांना, दोघांचं करा ना. आज काय झालंय दीपक, आज मी पाहतोय मारवाडी समाजामध्ये सुद्धा 2 महिने ते 12 महिन्याच्या दरम्यान तलाक होतात.
आणि हे प्रमाण आता गेल्या 2-3 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. काय कारण असू शकतं? मिसअंडरस्टँडिंग, इगो, पैसे दोघांकडे आहे, दोघं सर्व्हिसला आहे. त्यांना वाटतं याने माझं ऐकावं, नवऱ्याला वाटतं माझं ऐकावं, नवरीला वाटतं माझं ऐकावं. आणि त्याच्यावरनं कुठेतरी मतभेद. आणि उच्च शिक्षित, दोन्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहे. दोघांना वाटतं मला एवढीची नोकरी, काही नोकरी करतात, कोणी बिझनेस करतात, कोणी स्टार्टअप करतात. आणि या याच्यामध्ये एकमेकाला, आता पूर्वी काय होतं बाबा, पुरुष प्रधान होतं ना संस्कृती आपली. पुरुषाला मोठं स्थान होतं, स्त्रीला दुय्यम स्थान होतं. आज आपण इक्वल समजतो. आणि याच्या इक्वलीच्या ह्याच्यात इगो प्रॉब्लेम निर्माण होतो पण बऱ्याच ठिकाणी. याच्यामुळे तर समानता असावी का नसावी? असा समानता कदाचित असली पाहिजे खरं हा, म्हणजे. दोघं जर एकमेकाचं करतात तर हरकत नाही, पण हम्म. कुठंतरी एकाने तरी नमतं घेतलं पाहिजे ना. हा, योग्य भूमिका घेतली पाहिजे योग्य असं. भूमिका घेतली पाहिजे. बरोबर, बरोबर. करेक्ट. आणि काही गोष्टीमध्ये तर मी असं पाहिलंय की मुलीच्या आईचा इंटरफेरन्स असतो आपल्या मुलीच्या संसारामध्ये. हम्म. आणि त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग होऊन सुद्धा अनेक गोष्टी येतात. आमच्याकडे बिघडतात. खूप माझ्याकडे किस्से येतात, तसे प्रकरण येतात की तुमच्या समाजाची आमचं काय अशी म्हणजे एखादी संघटना, संस्था असं काय आहे अशा आहे. आम्ही गोष्टींमध्ये, नेमलेलं आहे ना. आम्ही आमच्याकडं असं काही प्रॉब्लेम असेल की म्हणजे कोर्टात तर जाण्यापूर्वी कोर्टात बाबा इथं जाण्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल आमच्याकडे या. अंडरस्टँडिंग? आम्ही दोघांकडनं अर्ज घेतो, दोघांकडनं लिहून घेतो की जो आम्ही निर्णय देऊ तो तुम्हाला मान्य करावा लागेल. हे मान्य असेल तरच तुम्ही आमच्याकडे या. नाही तर आमच्याकडनं ऐकून घ्यायचं सगळं आणि नंतर मला मान्य नाही, तर असं काही नाही. आणि शक्यतो माझा विषय तर नेहमी जुळवण्याचा असतो. कोणी प्रॉब्लेम आता मी समजून घ्यायचा प्रयत्न करतो की कशामुळे तुम्ही घटस्फोट घेताय. म्हणजे मग जेव्हा हे लक्षात येतं की कुठेतरी मुलीच्या आईचा रोजचा इंटरव्ह्यू, तू आज काय खाल्लं, काय शिजवलं, काय बनवलं, काय काम केलं, कामवाली बाय आहे का, महाराज आहे का, जेवण करणारा, छोट्या छोट्या गोष्टीत कारण नसताना. आणि मग नंतर कुठेतरी त्याचा विस्फोट होतो. आणि मग दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते. लेडीजचा मोस्टली हात मला याच्यामध्ये दिसतो. तर त्यामुळे मी समाजाला, मग माझ्याकडे अनेक प्रकरणांनी मी सोडवली की जे फायनल स्टेजला आले होते की आता घटस्फोट घ्यायचाच, आम्हाला नाही राहायचं. आणि आज त्यांचे संसार चांगले चालले. जेव्हा ते मला भेटतात, पाया पडतात, सांगतात की तुम्ही आम्हाला समजून सांगितलं म्हणून आज आमचा संसार चांगला. अशी खूप उदाहरणं माझ्याकडे आहे. आणि जे लोक ऐकतच नाही त्यांना तू जा बाबा कोर्टात, मग काय, तरी तुम्ही भांडत बसू नका. तर बरोबर. तुम्हाला नाहीच राहायचंय तर दोघे फ्री व्हा. पण हे प्रमाण दीपक खूप वाढत चाललंय समाजामध्ये. हे तसं फार काळजी करण्याचं कारण आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी आमच्या समाजातल्या सर्व लोकांना किंवा इतर समाजातल्या लोकांना सांगतो किंवा लग्न करायची घाई करू नका. कुठं पळून जात नाही. जोडी परमेश्वरने शेवटी लिहिली असते. जो तो वर्ण लिहून पाठवतो तेच होतं. आज आपण पाहिले ते. तर तुम्ही त्यापेक्षा चौकशी करा. पूर्ण जोपर्यंत आपली समाधान होत नाही, तोपर्यंत हो म्हणू नका. मुला-मुलीला 10 वेळा भेटू द्या ना. 100 प्रश्न एकमेकाला विचारू द्या. आणि जेव्हा दोघांना कॉन्फिडन्स येईल, मुलीला आणि मुलाला दोघांना, तेव्हा हो म्हणा. कशाला घाई करता? आणि जसं मी म्हटलं, तुम्ही मेडिकल चेकअप करा. काय काय म्हणजे आत्ता आमच्या समाजात तसं मेडिकल चेकअप करायचं लोकांना राग येतो. अरे, आमच्यावर विश्वास नाही का? आता विश्वास भाग कुठं राहिला? अशा सगळ्या प्रकरणात ज्या गोष्टी बाहेर येतात ते. कसा विश्वास करणार कोण? ती सिस्टीम टाका ना. मग मेडिकल चेकअप करा. तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी थ्रू सगळं आधी लग्न ठरवायच्या आधी इन्क्वायरी करून घ्या. एकमेकांशी पूर्ण आणि दोघांनी माहिती घ्या. एकमेकाची करावी. असं नाही बरोबर. की मुलं म्हणणार मी मुलीची करणार. मुलीच्यानी करावी, मुलाची. दोघांनी करावी. म्हणजे कोणाला बरोबर. वाईट वाटणार. नाही तर इगो दुखावला जातो ना. अरे, आम्ही तर केली नाही, तुम्ही कशी काय करताय? त्याच्यावरनं लग्न मोडायच्या गोष्टी होतात. तर थोडासा फॉरवर्ड येऊन समाजाने या गोष्टीचा अंगीकार केला पाहिजे. यातनं मार्ग शोधले पाहिजे. कारण घटस्फोट देणं फार सोपं आहे. पण आई-वडील दोन्ही फॅमिलीचा खूप त्रास होतो. घटस्फोट आपण घेतो, पण नंतर लग्न होत नाही. 10-10 वर्ष, 5-5 वर्ष घटस्फोट झालेली महिला किंवा पुरुष दुसरं फ्रेश त्यांना मिळालं, घटस्फोटच मिळणार नंतर त्यांना. खरं सांगू का दीपक? एक आमचा काळ असा होता की आजी-आजोबा आम्हाला अनेक गोष्टी सांगायच्या. समाजात काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय केल्याने काय होतं, त्यांचे अनुभव सांगायचे. आणि त्या अनुभवाचं मला आजही आठवतं. आमचे आजोबा काय सांगायचे, वडील काय सांगायचे आणि ते एका लाईनीत सांगायचे आणि त्याच गोष्टी आज शक्य होतात. आता काय झालं, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. मग आता आम्ही 4 भाऊ 4 बहिणी. आता कुठं राहिले? 4 वरनं 8 वरनं 4 वर आले, 4 वरनं 2 वर आले, 2 वरनं 1 वर आला.
तर त्यामुळं एक एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो फायदा होता ना, तो आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये दिसत नाही. आणि त्यामुळे हे संस्कार म्हणजे मोठे लोकांचं म्हणणं कोणी ऐकत नाही. आणि स्वतःच्या मनाला त्यांना Facebookवर जे पाहिलं, Instagramवर जे पाहिलं, त्याप्रमाणेच करावंसं वाटतं. किंवा पिक्चरमध्ये जे आपण सीन बघतो. आता मला आठवते आमच्या वेळेला असं जर लव्ह कुठला सीन असला, तर आजोबा आणि सगळे मिळून एकत्र नाही बघायचे कधी ते. आजोबा किंवा वडील उठून जायचे त्यावेळेला. आज काय झालंय, सगळं ते एकच घरामध्ये तेच सीन सगळे बघतात. आणि यामुळे कुठेतरी आता तुम्ही म्हणाल हा मागासलेपणा आहे, काय फरक पडतो? पण या छोट्या-छोट्या गोष्टीतनंच अनेक गोष्टी उद्भवत राहतात. आणि यामुळे मला वाटतं ही जी घटना अत्यंत निषेधार्ह आहे. याचा आमच्या समाजाला भयंकर दुःख आहे. संपूर्ण समाज कोमात गेल्यासारखं झालंय खरं म्हणजे तसं. कोणी कोणाशी बोलायला तयार नाही. आम्ही समाज 100% याबद्दल जागृती करणार आहोत. कालच मुख्यमंत्री पुण्यात होते आणि त्यांना ही घटना माहिती होती आणि म्हणजे कळाली असेल. आणि जेव्हा विशाल आणि त्यांचे परिवार त्यांना भेटले, एका मिनिटात त्यांनी संवेदना सांगितली, की समाजाने याच्यावर मंथन केलं पाहिजे. हे ते जे बोलले आणि इमिडिएट त्यांनी उज्ज्वल निकम यांची नियुक्तीसुद्धा करून टाकली. म्हणजे आपले मुख्यमंत्री इतके फास्ट आहेत. कुठलीही गोष्ट झाली तर त्याच्यावर निर्णय घ्यायला त्यांना वेळ लागत नाही. आणि हे एक मला वाटतं त्यांचं एक चांगलं द्योतक आहे कामाचं, असं मला वाटतं. याप्रमाणे आणि उज्ज्वल निकम निर्णयामुळे 100% न्याय मिळेल. न्याय मिळाला पाहिजे. दोन्ही कुटुंब दुःखात आहे, पण जास्त जे प्रॉब्लेम आहे, ते आमच्या विशालच्या सर्व कुटुंबाला आहे. आता आजच मी स्टेटमेंट वाचलं त्या मुलीच्या आईचं. तिने असं म्हटलंय, की माझ्या मुलीने जर असं कृत्य केलं असेल, तर तुम्ही तिला तिथंच घेऊन जा, त्या गडावर आणि तिथनं ढकलून द्या. ढकलून दिलं तरी चालेल. असं जर तिचं स्टेटमेंट आहे, तर ते चांगलं आहे मला वाटतं. म्हणजे ती बरोबर. भूमिका त्यांची चांगली आहे, चांगली स्वागतार्ह असायला आहे. पाहिजे. हां. तर हे आजच मी वर्तमानपत्रात वाचलं. तर चांगलं आहे. कारण मग याचा अर्थ त्या लोकांना ह्या गोष्टीची जास्त कल्पना नव्हती. वरवर थोडीफार असेल. काय असेल तर मग माणसाला वाटतं, "अरे, खपून जाईल." पण ही इतक्या पराकोटीला जाईल, हे तर कोणी विचार करू शकत नाही. बरं. आणि त्यामुळे या घटनेचा मी पूर्णपणे निषेध करतो. आणि समाजाला मी सांगेन, की आत्मचिंतन करा. आपल्यात काय सुधारणा करायच्या, त्या दृष्टीने आत्तापासून प्रयत्न करा. आणि ज्या गोष्टी झाल्या त्या रिपीट होता कामा नये. आज त्यांच्या घरी झाले, उद्या आपल्याकडे होता कामा नये. त्या दृष्टीने आत्तापासून आपण काय प्रयत्न करणार आहोत, त्या दृष्टीने तयारी करा. असं मी समाजाला सांगतो. अनेक खरं तर प्रश्न आहेत गुंतागुंतीचे हे सगळे हां. विषय आहेत, पण तुम्ही जे काही विचार व्यक्त केले खरं तर समाजाला दिशा देणारे विचार आहेत. खरं तर केतनचा खून झाला, पण आता त्याच्यावर बहिष्कार टाकणं त्याच्या सियाच्या कुटुंबावरती हा पर्याय असू शकत नाही, उपाय असू शकत नाही, असं गोयल सर म्हणाले. आणि खरंच तो पर्याय असू शकत नाही. कुटुंबामध्ये जनजागृती होणं, मुलांबरोबर पालकांचा संवाद वाढणं आणि तो संवाद नुसता वाढणं म्हणजे त्याला काही फुटपट्टी नाहीये. तो संवाद किती असला पाहिजे? तर संवाद हा पारदर्शक असला पाहिजे. आपल्या मुलांबरोबर मुलांनाही तेवढा विश्वास वाटला पाहिजे, की प्रत्येक गोष्ट ही आपण आपल्या आई-बापाला सांगू शकतो आणि तेवढाच विश्वास आपल्या आई-बाबांकडून सुद्धा मिळू शकतो. तरच मुलं तुमच्याशी बोलतील. आणि हे विश्वासाचं नातं निर्माण करणं, हे खरं तर अधिक जबाबदारी ही पालकांची आहे. त्यामुळं प्रत्येक कुटुंबामध्ये पालक आहेत, आजोबा आहेत, आजी आहेत. खरं तर ह्या जुन्या पिढींवरती अशा ज्यावेळेस घटना समोर येतात, त्यावेळेस मला वाटतं की खरं तर अधिकची जबाबदारी वाढते. कारण आपलं कुटुंब एका क्षणामध्ये असं उद्ध्वस्त होणं, हे कुठल्याही आई-बापाला बघवणार नाही. त्यामुळे गोयल सरांनी जे विचार व्यक्त केलेत आणि जी वस्तुस्थिती मांडलेली आहे, ती निश्चितपणे सर्वच समाजाला ही मार्गदर्शक आहे. या संदर्भातले अनेक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तोपर्यंत आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब निश्चित करा. धन्यवाद.